मराठी बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळी सर्वांवर वर्चस्व गाजू पाहत आहे। पहिल्याच दिवशी मेकअपवरून निक्की तांबोळी हिचं वर्षा उसगावकर यांच्यासोबत वाद झालेला पाहायला मिळाला। सगळे बिग बॉसच्या सांगण्यावरून समोर आलेले असताना वर्षा उसगावकर मेकअप करायला थांबल्या होत्या। बिग बॉस सुद्धा त्यांच्या येण्याची वाट पाहत होते। त्यात निक्की तांबोळीने हात धुवून घेतलेला पाहायला मिळाला। त्यानंतर अंकिता हिच्यावर देखील निक्की चिडलेली पाहायला मिळाली। पण आता निक्की तांबोळी पुन्हा एकदा वर्षा उसगावकर यांच्यावर चिडलेली पाहायला मिळाली। वर्षा उसगावकर झोपल्याने बिग बॉसने सगळ्यांचे बेड काढून घेतले आहेत। आता बेडवर झोपायला मिळणार नसल्याची शिक्षा घरातील सगळ्या सदस्यांना भोगावी लागणार आहे। या संदर्भात चुकून झालं असं म्हणत वर्षा उसगावकर यांनी बिग बॉसची माफी सुद्धा मागितली। पण यावरून निक्की तांबोळी वर्षा उसगावकर यांच्यावर चांगलीच तापली। ती म्हणाली, पण आम्हाला भोगावं लागते ना तुमच्यामुळे आम्हाला जमिनीवर झोपावं लागतंय, तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती जेव्हा झोपले होते तुम्ही, असे म्हणत निक्कीने वर्षा उसगावकर यांना चांगलेच धारेवर धरले। वर्षा उसगावकर निक्कीला शांत करण्याचा, तिला उत्तर देण्याचा प्रयत्न करत होत्या, मात्र तिने वर्षा उसगावकर यांना कीप क्वाईट असं म्हणत गप्प बसवले। अर्थात त्या शिक्षेमुळे निक्की आणि वर्षा उसगावकर यांच्यात चांगलाच वाद झालेला पाहायला मिळतो आहे। यावरून आता निक्की तांबोळी प्रेक्षकांच्या टीकेला सामोरे जात आहेत। वर्षा उसगावकर या सिनियर आहेत, त्यांच्याशी वाद घालून तू त्यांचा अपमान करत आहेस असे तिच्याबद्दल बोलले जात आहे। निक्की तांबोळी हे फुटेज मिळवायला असं करत आहे असेही बोलले जात आहे। सतत कोणाशी तरी वाद घालून तिला चर्चेत राहायचं असतं, पण असे करताना तिने वर्षा उसगावकर यांच्या वयाचा मान ठेवायला हवा अशा शब्दात तिच्यावरती टीका करण्यात येत आहे। अर्थात बिग बॉसचा शो म्हणजे वाद हे ठरलेलं गणितच आहे, पण पहिल्याच दिवशी वाद घालून निक्की तांबोळीने या शोचा खरा अर्थ सगळ्यांना पटवून दिला आहे। अंकिता वर्षा उसगावकर यांना ते टार्गेट करत आहे, त्यामुळे वीकेंड वॉरमध्ये निक्कीला रितेश देशमुखकडून ओरडा मिळणार हे आता नक्की झालं आहे। मित्रांनो, तुम्हा सर्वांना निक्की तांबोळी हिच्याबद्दल काय वाटतं, तुमचं मत काय, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।